तर फ्रेंड या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतोय, कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण बँक निफ्टी ऑन डेली टाईम फ्रेम जर का आपण बघायला गेलो देन याच्यामध्ये एक क्लिअर कट मार्केट एका रेंज माउंड मध्ये चालताना आपल्याला बघायला भेटतं आहे, जे की आपण ऑलरेडी डिस्कशन पण याच्यावरती केलं आहे की जोपर्यंत मार्केटचा हा जो ऑल टाईम हाय आहे जोपर्यंत ह्याच्यावरती मार्केट सस्टेन नाही राहणार किंवा ह्याच्या खाली मार्केट सस्टेन नाही राहणार तोपर्यंत मार्केट एकतर फ्लॅट राहू शकतं आहे किंवा मार्केट एकतर डाऊन साईडला येऊ शकतं आहे. ओके, तर हे दोन कंडिशन आहेत. बिकॉज ज्यावेळी मार्केट इथं ब्रेकआउट आला त्यानंतर मार्केटमध्ये एक रॅली आली, रॅलीनंतर मार्केट थोडंसं पॉज घेऊ शकतं आहे किंवा थोडंसं याच्यामध्ये डाऊनफॉल आपल्याला बघायला भेटू शकते. जर का आपण बघायला गेलो देन याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते की कंटिन्युअसली 2 दिवस मार्केटमध्ये एक डोजी कॅन्डल तयार झालेली आहे. मार्केटमध्ये ट्रेंडिंग मार्केट कधी होणार, कधी एक मोठ्या डायरेक्शनला मार्केट जाऊ शकते अपसाईडला किंवा मोठ्या डायरेक्शनला मार्केट डाऊनसाईडला येऊ शकते. तर सिम्पल आन्सर आहे की ज्यावेळी मार्केट साईडवेला जायला स्टार्ट होते, फॉर एक्झाम्पल इथं मार्केट साईडवे गेला, अगेन इथे मार्केट साईडवे गेला, असे अजून 1 किंवा 2 दिवस मार्केट जर का साईडवे जर का गेले तर प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे की एक्सपायरी डेच्या दिवशी मार्केटमध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला बघायला भेटू शकते, इधर अपसाईड और डाऊन साईड. बट व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे कारण की उद्या ट्यूजडे आहे, परवा दिवशी वेनसडे, परवा दिवशी एक्सपायरी आहे. जर का कदाचित उद्याच्याला पण मार्केट साईडवेजच राहिला तर जास्त चान्सेस आहेत की एक्सपायरी डेच्या दिवशी आपल्याला बँक निफ्टीमध्ये चांगली मोमेंटम बघायला भेटू शकते. तर हे एक पॉईंट आहे. जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो तर हा एक डोजीचा हाय पॉईंट आहे, हा एक डोजीचा लो पॉईंट आहे. आज मार्केट डोजीचा लो ब्रेक करायला आला होता बट सस्टेन नाही झाला, तिथून रिव्हर्सल आला. आता मार्केट ह्या एका मायनर रेंजमध्ये आपल्याला राहताना बघायला भेटतं, जे की रेंज आहे ऑलमोस्ट 52,800 पासूनचं 52,268. ओके, तर ह्या रेंजच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे तर व्हेरी हाय चान्सेस आहेत की मार्केट साईडवेचंच राहू शकतं आहे. बिकॉज मार्केट ऑलरेडी याच्यामध्ये साईडवे मोमेंटम दाखवलं आहे आणि इथं जर का आपण बघायला गेलो ज्यावेळी इथं मार्केटला ब्रेकआउट आला त्यानंतर मार्केट इथं सपोर्ट्स रिॲक्ट केला, अगेन मार्केट ह्याच एरियामध्ये आहे. जरी इथं ब्रेकडाऊन आला तरी पण इथं एक मार्केटसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे जो की सायकोलॉजिकल नंबर आहे 52,000. त्यामुळं भले मार्केटनं 52,200चं लेवल जरी ब्रेक केला तरी पण फक्त 200 पॉईंट डाऊन साईडला एक त्याला चांगला सपोर्ट बघायला भेटतो आहे. अप्पर साईडला एक मोठी रेंज आहे. जर का मार्केटनं आजचा डे हाय किंवा कालचा डे हाय जरी ब्रेक केला तरी अप्पर साईडला ऑलमोस्ट 53,200पर्यंत, म्हणजे याच्यामध्ये अप्पर साईडची मोमेंटम तर जास्त आहे कम्पेअर टू लोअर साईडला. आणि या दोघांच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत अजून पण मार्केटचं बिहेवियर हे साईडवेजच राहू शकतं आहे. ओके, आता आपण येऊया इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. सिम्पल जर का आपण कन्सेप्ट बघायला गेला की ज्यावेळी मार्केटमध्ये एक मोमेंटम आला होता, फॉर एक्झाम्पल इथं जर का आपण बघायला गेलो तर इथून एक मोठी रॅली मार्केटमध्ये आली होती जी की ऑलमोस्ट 51,200 पासून ही एक मोठी रॅली याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटली. ही रॅली ऑलमोस्ट 53,000पर्यंत गेली. त्यानंतर मार्केट याच्यामध्ये काय करते, त्यानंतर मार्केट थोडंसं याच्यामध्ये एक पॉज सेंटिमेंट दाखवते आणि इथं जोपर्यंत मार्केट येणार नाही तोपर्यंत स्ट्रॉंग रिॲक्शन आपल्याला बघायला भेटणार नाही. 51,696 पासून 52,000ची एक रेंज आहे. ह्याच्या आसपास जर का मार्केट आला, कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवलं तर आपण याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. सिम्पल अर्थ आहे त्याचा, कारण की इथं मल्टिपल टाईम रेजिस्टन्स प्लॅन केला, त्यानंतर ब्रेकआउट आला, ऑलमोस्ट इथं एकदा रिट्रेस केलं आहे, अगेन सेकंड अटेम्प्ट ह्याच्यामध्ये येते. तर याच्या आसपास जर का मार्केट आलं तर जास्त चान्सेस आहेत की मार्केट त्या लेवलपासून रिव्हर्स होऊ शकतं आहे. आणि सेकंड थिंग आहे की इथं जर का आपण बघायला गेलो तर इथं एक मार्केट चॅनल तयार करत चाललं आहे, कुठं ना कुठं तर मार्केट एक डिसेंडिंग ट्रँगल टाईप ऑफ फॉर्मेशन याच्यामध्ये बनवत चाललं आहे. तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की जोपर्यंत मार्केट 52,800 आणि 52,200च्या मध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत वेट आणि वॉच सिनारिओ ठेवा किंवा ऑप्शन सेलिंग इज द बेस्ट सोल्युशन त्या रेंजमध्ये, किंवा स्कॅल्पिंगच तुम्ही प्लॅन करू शकता. मोठे एक्स्ट्रीम टार्गेट काहीतरी येतील असं एक्सपेक्टेशन नसणार आहे. ओके, तर जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं किंवा मार्केट थोडंसं गॅपअप झालं तर एक गोष्ट चेक करायची आहे, जर का मार्केट गॅपअप झालं आणि गॅप सस्टेन राहिला आणि 52,800च्या वरती जर का याच्यामध्ये ब्रेकआउट आला तर आपण प्लॅन करू शकतो टुवर्ड्स 53,000 किंवा 53,100च्या आसपासचं. ओके, तर हे एक कन्सेप्ट आहे. जर का मार्केट गॅपअप ओपन झाला तर किंवा फ्लॅट ओपन झाला आणि जर का अपसाईडला रॅली आली, कन्सॉल्टेशन झाला वरती आणि सस्टेन होऊन ब्रेक केला अप्पर लेवल तर आपण अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला, डाऊनसाईडला आला, कन्सॉल्टेशन केला मल्टिपल टाईम तर इथं ऑलरेडी गॅप फिलिंग आहे, त्यामुळे इथं मे बी गॅप फिलिंग ॲक्टिंग करू शकते. जर का मार्केटनं
हे लेवल डाऊनसाईडला ब्रेक केला तर आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे की मार्केटसाठी की एनिथिंग जर का 52,000च्या आसपास सायकोलॉजिकल नंबर आहे 52,000 पासून 51,934च्या आसपास जर का कुठं आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं तर आपण तिथे रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा 51,785 पासून 51,700च्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं तर ह्या कंडिशनला पण आपण रिव्हर्सल प्लॅन करायचा आहे. म्हणजे सिंपल आहे की जर का आपल्याला बॉटमला भेटला याच्यामध्ये इथं किंवा इथं तर आपण रिव्हर्सल प्लॅन करणार. फ्लॅट ओपन होऊन जर का कन्सॉलिडेशन करून जर का रेंज ब्रेक केला तरी पण काय अडचण नाही आहे. बट जर का अपसाईडला जर का जायला लागला जर का आजचा हे जे हाय आहेत हे जर का ब्रेक करून सस्टेन राहिला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, बाकी जर का मार्केट ह्याच्यामध्ये कुठं तर ओपन राहिलं आणि हे हाय हे लोच्या मध्ये असेल तर वेट करून टाका, स्कॅल्पिंग करू शकता किंवा ऑप्शन सेलिंग इज अ बेस्ट सोल्युशन. ओके, आता आपण येऊया निफ्टीवरती. जर का आपण निफ्टीला ऑन डेली टाईम फ्रेम जर का बघायला गेलो याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये एक क्लिअर कट एक इनसाइड कॅन्डल तयार होते आणि ह्याच्यामध्ये एक सिंपल आहे की इनसाइड कॅन्डलचा लो, इनसाइड कॅन्डलचा हाय व्हेरी इम्पॉर्टंट. जर का हायच्या वर सस्टेन राहिला तर एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो, लोच्या खाली सस्टेन राहिला तर एक डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि दोघांच्या मध्ये जर का मार्केट राहिलं तर अगेन एक मार्केट साईडवे मोमेंटम दाखवू शकते. प्रोबॅबिलिटी जास्त आहे की मार्केट थोडंसं फ्लॅट राहील कारण की ऑलरेडी एवढी मोठी रॅली आली तर जर का रॅली कंटिन्यू व्हायची असेल देन ऑल टाईम हाय जर का ब्रेक आणि सस्टेन राहिला तर हे अपसाईड मोमेंटम कंटिन्यू करू शकते. अदरवाईज जर का मार्केट इथून जर का आपण बघायला गेलो तर एक डिप मारलं आहे अगेन अपसाईडला गेले. जर का आता जर का हे लेवल हा जो डीप आहे हा जर का ब्रेक केला तर आपल्याला फर्दर डाऊनसाईड मोमेंटम बघायला भेटू शकते. ओके, आता पण येऊया इंटरडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. सिंपल लॉजिक ठेवायचं आहे. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला किंवा गॅपअप ओपन राहिला, मोठा गॅपअप ओपन झाला जर का झाला चुकून जर का 24,400च्या वरती कुठेतरी ओपन झालं आणि पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का बनलं, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का बनलं देन आपण स्कॅल्पिंगमध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट सपोज फ्लॅट ओपन राहिला आणि आजचा लोच्या मध्ये जर का मार्केट आला तर साईडवे मार्केट राहू शकते. ह्या कंडिशनला वेट करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. चुकून जर का मार्केट डायरेक्टली गॅपडाऊन झाला चुकून 24,182 पासून 24,230 आसपास जर का आला आणि ह्याच्यामध्ये जर का आपल्याला कुठं पण पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटले तर आपण ह्या कंडिशनला आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का फ्लॅट ओपन होऊन कन्सॉलिडेशन करून अपसाईडला गेला, सपोज इथं कन्सॉलिडेशन केलं आणि अपसाईडचा रेंज ब्रेक केला तरी पण आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो आहे. इफ एनी रिझन मार्केट सपोज जर का गॅपडाऊन ओपन झाला आणि इथं कन्सॉलिडेशन केला मल्टिपल टाईम आणि चुकून जर का 24,182चं लेवल डाऊनसाईडला जर का ब्रेक केला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. एक मोठे गॅप आहे डाऊनसाईडला, तिथे एक आपल्याला चांगली मोमेंटम प्लॅन होऊ शकते. तर बेस सिनारिओ राहतील हे वाला लेवल जर का ह्याच्या खाली जर का सस्टेन राहिला तर डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे, ह्याच्यावर सस्टेन राहिला तर अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. मोठा गॅपअप झाला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे आणि ह्या दोनच्या मध्ये जर का राहिलं तर साईडवे मोमेंटम प्लॅन करू शकतो. होप तुम्हाला आयडिया आला असेल. व्हिडिओ जर का तुम्हाला कुठं पण आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.